आमचे प्रशांत ठाकूर यांच्याकडून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। एकंदरीत त्यांचे 300 रुपये इथे जमा आहेत। तर विहंग यांनी समालोचन कक्षाकडे येऊन त्यांचं पारितोषिक स्वीकारायचं आहे। तत्पूर्वी सामना चालू होतोय। साची 11 संघाकडून मला वाटतं गोलंदाजीला येतोय अपूर्व गावड अप्पा। खूप मेहनत घेतलेली आहे संदेश पाटील यांनी आपला हा संघ बांधण्यासाठी। बघूया ह्यावेळेला मात्र चांगला असा लेंथवर टाकलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू। तर संदेश पाटील प्रत्येक सामन्यात प्रत्येक स्पर्धेत त्यांची खूप मेहनत असते, कधी मैदानात तर कधी मैदानाच्या आडून। ह्यावेळेला मात्र लेग बुफेवरचं अपील होतं परंतु फेटाळण्यात आलेलं आहे। ह्या बाजूने यायचं आहे आणि तुमचं पारितोषिक स्वीकारायचं आहे। 100 हे पिंट्या भाऊ। आणि हे पारितोषिक पिंट्या भाऊ विहंग याला देताना नक्कीच त्यांना कधी बॅट पकडता आली नाही परंतु ते खेळाडूंना नेहमीच 50-100 देऊन प्रत्येक स्पर्धेत त्यांचं प्रोत्साहन वाढवतात। जे आपण करू शकलो नाही ते इतरांनी करावं। प्रशांत ठाकूर अजून एका बक्षिसाचा वर्षा होतोय विहंगसाठीच। आमचे प्रल्हाद वैद्य ह्यांनी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाजीसाठी विहंग गावड ह्याला दिलेलं आहे। नक्कीच त्यांनी ते स्वीकारावं। धावसंख्या झाली ती 3। मला वाटतं पहिला गडी बाद झालेला आहे अर्ना 11 संघाचा। बघूया पुढील फलंदाज नीरज। त्याचप्रमाणे आमचे अविनाश गावड ह्यांच्याकडून सुद्धा विहंग गावड याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। नक्कीच कौतुक असेल विहंगचं आणि धन्यवाद असेल ते आमच्या अविनाश गावड यांना। तत्पूर्वी धावसंख्या होते ती 4। पहिलं षटक हे आणि 4 धावा झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे आमचे प्रशांत ठाकूर यांनी मंचावर यायचं आहे। नक्कीच त्यांचं स्वागत करण्यात येईल। आमच्या अनिकेत किनी यांनी पुष्पगुच्छ आणि एक 2 ग्रामची अंगठी देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। बघूया पुढचा चेंडू। आणि पुन्हा एकदा पडझड होताना दिसते ती अर्ना 11 संघाची। प्रमुख 2 फलंदाज त्यांचे तंबूत परतलेले आहेत। आपल्याला प्रतीक्षा असेल ती त्यांचा प्रमुख ऑलराऊंडर फलंदाजीला कधी उतरतोय। आता मात्र स्वतः आमचे दीपेश वैद्य ह्यांच्या खांद्यावर सगळी धुरा असेल। थोडा खेळाचा स्पीड वाढवायचा आहे
आपल्याला 6 वाजेपर्यंत अंतिम सामना आटपून घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. तत्पूर्वी कर्णधार स्वतः आता फलंदाजीला. थोडासा बॅकफुटवर आहे R911 आणि तितकी छान कोचिंग संदेश पाटील यांची. गोलंदाजी फलंदाजी म्हणा, प्रत्येक बाबतीत ते नेहमीच उपयुक्त अशा टिप्स देत असतात. ह्या वेळेला मात्र पुन्हा एकदा LBW साठी पंचांकडे दाद मागितली होती, परंतु पंचांकडून लेग बायचा इशारा आणि धावसंख्या होते ती 5. बघूया पुढचं षटक घेऊन येतोय तो संचित. तत्पूर्वी एक षटकाचा खेळ झालाय, धावसंख्या झाली ती 5. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू संचित त्याच्याकडून नक्कीच वाईड असेल. हा ह्या वेळेला मात्र हवेत मारला होता आणि नक्कीच झेलबाद. पुन्हा एक मोठा झटका R911 संघाला. राईट आर्म हो दे विकेट. पुन्हा एकदा खराब फटका बघूया. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हदरा, पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर. पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला. धन्यवाद. अविनाश गावड यांच्याकडून विहंग ह्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच आपल्या स्वहस्ते ते विहंग गावड्याला सुपूर्द करतील. तत्पूर्वी हृदय गावड यांनी मंचावर यायचं आहे, त्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल. तत्पूर्वी फलंदाजीला आलेत ते, ज्याची आपल्याला प्रतीक्षा होती, सगळ्यांना उत्कंठा होती, असे ऑलराऊंडर रोहन वैद्य. आणि बघा सुरेख असा कव्हर ड्राईव्ह. माझ्या आयुष्यात फक्त मी 3च कव्हर ड्राईव्ह पाहिले आणि तो हा 3रा कव्हर ड्राईव्ह मी आज बघतोय. खरोखर सुरेख फलंदाजी. 2 धावा, 1 चेंडू, 2 धावा म्हणजे 200चा स्ट्राईक रेट. एकंदरीत खरोखर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या बॅटमधून. ह्या वेळेला मात्र
हा फटका थोडासा बॅटची कडा घेतली नाही तर नक्कीच हा उतुंग असा षटकार असता, ह्यात मात्र काही शंका नाही. तत्पूर्वी धावसंख्या होते ती 10. फलंदाजीचा जर विचार केला तर खरोखर बॅकफुटवर आहे आरणा 11 हा संघ. आमचे अविनाश गावड यांचं नक्कीच स्वागत आहे. मंचावर त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत आमचे राज पाटील हे करतील. अविनाश गावड यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे, स्वागत करण्यात येत आहे. पुन्हा एकदा एक गडी बाद झालेला आहे. एक मोठं नुकसान रोहन वैद्यच्या रूपात. चांगली फलंदाजी केली होती त्यांनी, परंतु ही खेळी इथेच संपुष्टात आलेली आहे. एकंदरीत त्याचप्रमाणे अविनाश गावड यांच्याकडून माकने प्रीमियर लीग कमिटीसाठी 1001 रुपया सुद्धा आलेला आहे. नक्कीच कमिटीकडून त्यांचा धन्यवाद. आणि कॅमेरामॅनने टॉस का बॉस इथे थोडासा कॅमेरा घ्यायचा आहे. नक्कीच त्यांच्याकडून विहंग गावड याच्यासाठी 1001 आणि माकने प्रीमियर लीग या कमिटीसाठी सुद्धा 1001. नक्कीच शार्वी संघातला सरयू 11 या संघाचा कर्णधार किंवा एखादा सहकारी, कारण आता आपण इथे चिठ्ठ्या टाकतोय तर मंचाकडे यायचं आहे. सरयू 11 संघाचा कोणी प्रतिनिधी किंवा कर्णधार, संघमालक किंवा कर्णधार यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. इथे आपण चिठ्ठ्या टाकतोय. आता यश गावड मंचाशी संपर्क साधायचा आहे. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाज आहे तो कुणाल. सामना करतील ते दीपेश. ह्या वेळेला सुद्धा हवेत चेंडू बघूया. आणि ह्या वेळेला मात्र नक्कीच एक सुंदर असा झेल. आणि नक्कीच मी सांगू इच्छितो की माकने प्रीमियर लीग पर्व 3रे आणि ह्या 8वे सॉरी थोडासा नंबर वाढल्यामुळे आणि चष्मा थोडा स्वस्त कंपनीचा. तर ह्या 8व्या पर्वात पहिल्यांदाच असं झालंय की लीग स्टेजची शेवटची मॅच असून सुद्धा एकही संघ अजून ह्या स्पर्धेबाहेर झालेला नाहीये. तर हे थोडंसं एक विशेष आहे. यावेळेला मात्र थोडासा जुना अनुभव आपल्याला मैदानात दिसतोय. आमचे राजू भाऊ आणि मला वाटतं नॉन स्ट्राईकला आमचे अंकुश भाऊ
अनेक मैदानं ह्या जोडीने आपापल्या संघासाठी गाजवलेली आहेत, परंतु वेळेनुसार आता पडतं पाऊल की त्यांना 5व्या-6व्या नंबरवर यावं लागतं. तरुणांना नक्कीच संधी मिळावी ही त्यांची अपेक्षा. बघूया अंकुश हे सामना करतील पुढच्या चेंडूचा. यापूर्वी अंकुश यांची फलंदाजी म्हटली की एकतर चौकार नाही तर षटकार असं गणित असायचं. आणि अजूनही तीच फिटनेस, परंतु तितकाच विकनेस सुद्धा आहे धावण्यात. पण एकंदरीत कोणी लहान मुलगा जर असेल तर त्याने मंचावर यायचंय. जरा चिठ्ठ्या आपल्याला उचलायच्या आहेत. धावसंख्या झाली ती 13. नक्कीच संदेश पाटील यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य मैदानाबाहेरून. कोणीतरी एक लहान मुलगा इथे यायचंय. तर ज्या प्रकारे मी म्हटलं की खुश असतील संदेश पाटील एकंदरीत आपल्या संघाच्या कामगिरीवर. स्वतः तर काही कामगिरी आल्या आयुष्यात ते करू शकले नव्हते, परंतु आज एक चांगली संघबांधणी त्यांनी केली. आणि ह्यावेळेला मात्र आमच्या राजू दादांचा एक सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने. परंतु नक्कीच रोखून धरलेलं आहे. आणि धावसंख्या झाली ती 15. कॅमेरामन यांनी सुद्धा कॅमेरा जरा टॉस का बॉस कडे वळवायचं आहे, कारण आपण चिठ्ठ्या टाकतोय. पहिल्या 2 चिठ्ठ्या ज्या निघतील मला वाटतं त्यांची मॅच होईल. आणि तिसरी चिठ्ठी जी निघेल त्यांना बाय असेल. तर बघूया, कॅमेरामॅनने थोडासा कॅमेरा तिथे घ्यायचा आहे. कोणाची चिठ्ठी येते इथे कळवायचं आहे. आणि आमचे माननीय माकणे गावचे माजी खेळाडू प्रसाद वैद्य यांचं सुद्धा मैदानात आगमन झालेलं आहे. तर त्यांनी मंचाकडे यायचं आहे. नक्कीच त्यांचं स्वागत आहे. माकणे प्रीमियर लीग वर्ष 8वे सरयू 11 ह्यांना मला वाटतं बाय मिळाली आहे. सरयू 11 संघाला बाय मिळालेली आहे. आणि सरयू 11 संघाला आमच्या चिठ्ठी काढल्याबद्दल 100 रुपये आमचे दीप्तेश तरे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. नक्कीच त्यांना धन्यवाद. आणि आई एकविरा वर्सेस केडी फायटर्स ह्या सामन्यानंतर आई एकविरा वर्सेस केडी फायटर हा सामना होईल. तर आपले खेळाडू रेडी ठेवायचे दोन्ही संघांनी. आणि फक्त एका षटकाचा हा सामना असेल, 6 चेंडूंचा हा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आई एकविरा आणि केडी फायटर्स इथे नाणेफेक करून घ्यायची आहे. आणि आमचे भूषण वैद्य यांनी नाणेफेक करण्यासाठी मंचाकडे यायचं आहे. थोडासा स्पीड वाढवायचा आहे, खूप टाइमपास होतोय. आता पेनल्टी देण्यात येईल. नक्कीच आपण चांगली कामगिरी केली आहे, परंतु गोलंदाजी करण्यात, क्षेत्ररक्षण लावण्यात खूप वेळ वाया घालवतोय साची 11 हा संघ.
सेकंड राऊंडला नक्कीच या गोष्टींचा विचार केला जाईल. तत्पूर्वी पुढचा चेंडू सचिन तरे. सचिन तरे म्हटलं तर 1989 ते 2003 ह्या काळातला माकण्याचा शोएब अख्तर अशी त्यांची ख्याती होती. आई एकविरा आणि केडी फायटर दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित यायचं इथे. नाणेफेक करून घ्यायची आहे. पवन मवन पुढील फलंदाज प्रीत आणि अनुभव आपल्याला नक्कीच गोलंदाजीत दिसून येतोय. निर्धाव असा चेंडू सचिन तरे यांच्याकडून. बघूया पुढचा चेंडू प्रीत ह्याला. ह्यावेळेला मात्र दोन धावा. धावसंख्या झाली ती 20. या दोन संघांमध्ये आमचे अनिकेत किणी यांच्या मार्फत नाणेफेक होताना दिसते. एक षटकाचा हा सामना असेल. लीग स्टेजचा हा शेवटचा सामना असेल. आई एकविरा संघाने नक्कीच नाणेफेक जिंकलेली आहे आणि आपला निर्णय सुद्धा त्यांनी कळवायचा आहे. तत्पूर्वी आर्ना 11 या संघाने मला वाटतं 21 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. ते साची 11 ह्या संघाला. 24 चेंडू आणि 21 धावा असं लक्ष असेल आणि मला वाटतं आत्तापर्यंतच्या सामन्यांमधली ही सगळ्यात कमी धावसंख्या असावी. नक्कीच एक बोनस मॅच असेल ही साची 11 संघासाठी. परंतु आर्ना 11 ह्या संघाकडे सुद्धा नक्कीच अनुभवी आणि माजी खेळाडू, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि नक्कीच त्या अनुभवाचा आर्ना 11 हा संघ वापर करेल. बघूया. डीजे
गोलंदाज रोहन वैद्य असावेत. आणि फलंदाज अपूर्व गावड स्ट्राईकला आणि नॉन स्ट्रायकर भूपेश गावड असतील. रोहन वैद्य एक चांगला गोलंदाज. किती स्पर्धेत त्यांनी आपल्या संघाला हार पत्करवली, परंतु तोच विश्वास अजूनही त्यांच्या सहकाऱ्यांचा, संघ मालकाचा. ह्यावेळेला मात्र बघूया काही वेगळं करतात का आपल्या संघासाठी. पहिला चेंडू 136 ताशी असा हा वेग, खांदा सटकावा असा आवाज सुद्धा तो चेंडू टाकताना, परंतु अजूनही गोलंदाज व्यवस्थित सुस्थितीच दिसतोय आपल्याला. पुढचा चेंडू ह्यावेळेला मात्र चांगला असा स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षण होईल आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईकला येतात ते आमचे भूपेश गावड. धावसंख्या झाली ती 1. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी पुढचा चेंडू रोहन वैद्य यांचा नक्कीच एक चांगली लाईन लेंथ, स्लोअर बॉल टाकला होता आणि निर्धाव. विकेटची आवश्यकता असेल नक्कीच. ह्यावेळेला सुद्धा यॉर्कर. मला वाटतं झेलबाद, पंचांकडून झेलबाद देण्यात आलेला आहे आणि भूपेश गावडच्या रूपात पहिला गडी बाद होतोय साची 11 संघाचा. डीजे पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघ, पहिलाच मुतखड्या बाजूला. धन्यवाद. पुढील फलंदाज मला वाटतं नितीन तरे. हे वन डाऊन. राहुल द्रविडची भूमिका नक्कीच त्यांना पार पाडायची आहे. तत्पूर्वी आमचे प्रसाद वैद्य, मागे सुद्धा 2 वेळा मी इथून बोललो की त्यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे, कारण आज तुम्ही समाजामध्ये इतक्या मोठ्या स्थानावर आहात की नक्कीच तुमचं स्वागत सन्मान इथे करणं खूप गरजेचं आहे. तर एक 5 मिनिटासाठी तुम्ही मंचावर यायचं आहे. कोणीही तुमच्या खिशात हात घालून काही तुमचं नुकसान करणार नाहीये की कोणती देणगी तुम्हाला द्यायची नाहीये. नक्कीच विनंती असेल. तत्पूर्वी पहिलं षटक मला वाटतं संपतंय. चांगली गोलंदाजी रोहन वैद्य ह्याच्याकडून. नितीन तरे. धावसंख्या झाली ती 3. नक्कीच चांगली फाईट आर्ना 11 संघाकडून. आई एकविरा वर्सेस केडी फायटर्स. 1 षटकाचा हा लीग स्टेजचा शेवटचा सामना होईल आणि कंपल्सरी चेस असणार त्या सामन्यामध्ये. तत्पूर्वी 21 धावांचं आव्हान आणि निव्वळ फक्त 3 धावा.
आणि फक्त 3 धावा पहिल्या षटकात रोहन वैद्य यांनी दिल्या. नक्कीच यावेळेला मात्र ऑफसाईडच्या दिशेने नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु चांगला फटका होता आणि एकंदरीत 3 धावा. नितीन अमोल राऊत बघूया. हा पुढचं षटक अमोल राऊत याच्याकडून. राईट आर्म फास्ट असा हा जलदगती गोलंदाज. नक्कीच थोडस एकंदरीत गोलंदाजी पाहता मला तरी वाटतंय की सांची 11 संघाला हे आव्हान नक्कीच जड जाताना दिसतंय. ह्यावेळेला मात्र त्याच प्रकारे ऑफ साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच सिंगल डबलचा हा खेळ आहे ह्या सामन्यात, कारण आव्हान इतकं मोठं नाही आहे आणि त्यांचे संघ मालक पण मला वाटतं शुद्धीत नसावेत, कारण जवळजवळ दुपारचे 1:45 झालेत. तर थोडंसं संघाने ह्यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि चांगला फटका म्हणावा लागेल खरोखर अपूर्व गावड याच्या बॅटमधून. आणि एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला मागच्या चेंडूवर अपूर्व याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने आणि 2 धावा. एकंदरीत धावसंख्या होते 13. नक्कीच ह्या दुसऱ्या षटकात धावसंख्येला थोडासा वेग आलेला आहे. नाही तर पहिले षटक म्हणावं तर फक्त 3 धावा रोहन वैद्य यांच्या गोलंदाजीतून आल्या होत्या. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच त्याच्यात यशस्वी झाले, परंतु फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. दुसरं षटक संपतंय. धावसंख्या झाली ती 14. अजूनही 7 धावांची गरज. 12 चेंडू 7 धावा. बघूया चेंडू कोणाकडे सोपवण्यात येतोय गोलंदाजीसाठी. नक्कीच आव्हान एकदम माफक होतं आणि त्या दृष्टीने पहिलं षटक सुद्धा चांगलं झालं होतं, परंतु या दुसऱ्या षटकात चांगलं कमबॅक केलं सांची 11 या संघाने. पुढील गोलंदाज प्रीत. तिसरं षटक 7 धावांची गरज. ह्या वेळेला मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न अपूर्व ह्याच्याकडून आणि एक चांगला झेल. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे मी म्हटलं की एक ऑलराऊंडरची जी भूमिका असते, चेंडू चुकून का हातात बसला असेल परंतु एक सुरेख झेल म्हणावा लागेल आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मैदानावर 1 नंबर 2 नंबर खडी पडलेली असताना उलट्या दिशेने धावून हा झेल पकडणं म्हणजे नक्कीच एक चमत्कार म्हणावा लागेल. परंतु अजून एकही पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं नाही, हे मोठं दुर्दैव. कुणाल
खरोखर वेल डन म्हणावं लागेल ते रोहन वैद्य यांना. आपल्या परीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत संघासाठी. एकाकी झेप. पुढचा चेंडू प्रीत याचा. यावेळेला मात्र ऑफसाईडच्या दिशेने एक सेफ धाव. एका धावेची धाव भर पडते. धावसंख्या झाली ती 15. 2 धावा फक्त, सॉरी 6 धावा अजूनही आवश्यक आहेत. पुढचा चेंडू प्रीत याचा. ह्या वेळेला मात्र लेग साईडच्या दिशेने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यात यश काही आलेलं नाही. आणि हा निर्धाव असा चेंडू. मला वाटतं 6-5 असं जरी गणित आलं तर नक्कीच मजा येईल. बघूया. मला वाटतं आमचे रुपेश यांच्याकडे अजून एकही चेंडू आलेला नाही. फाईन लेगला ते उभे आहेत. ह्या वेळेला मात्र लेग साईडच्या दिशेने एक चांगला चौकार. डीजे नक्कीच हा चौकार जाताना दिसतोय. आणि साची 11 विन झालेला आहे. 2 मिनिटं डीजे. मगाशी जो झेल, उत्कृष्ट झेल असा घेतला, कॅच ऑफ द इयर म्हणावं लागेल, तर त्या झेलसाठी आमचे निलेश तरे ह्यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक रोहन वैद्य यांच्यासाठी आलेलं आहे. तर नक्कीच त्यांनी ते कशा रीतीने ॲडजस्ट करायचं की आपल्या कर्जातून ते वाळून घ्यायचे ते बघायचं आहे. परंतु नक्कीच एक मोठं कौतुक निलेश तरे यांनी त्यांच्या झेलचं. बाकी कोणी याची